ಅಸಂಘಟಿತರಾಗಿ ದುಡಿಯುತ್ತಿರುವ ಕಾರ್ಮಿಕರ ಕಲ್ಯಾಣಕ್ಕಾಗಿ ಕಾರ್ಮಿಕ ಇಲಾಖೆ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಕಾರ್ಮಿಕ ಸಹಾಯ ಹಸ್ತ ಯೋಜನೆಯನ್ನ ಜಾರಿಗೆ ತಂದಿದೆ। ಈ ಯೋಜನೆಯ ಅರಿವು ಮೂಡಿಸಲು ಪಬ್ಲಿಕ್ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕೂಡ ಕೈಜೋಡಿಸಿದೆ। ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಅಸಂಘಟಿತ ಕಾರ್ಮಿಕರನ್ನ ಭೇಟಿಯಾಗಿ ಅವರಿಗೆ ಸಚಿವ ಸಂತೋಷ್ ಲಾಡ್ ಪರಿಚಯಿಸಿರುವ ಯೋಜನೆಯ ಪ್ರಯೋಜನ ತಿಳಿಸಿ ಕಾರ್ಡ್ನ ಸದುಪಯೋಗ ಪಡೆದುಕೊಳ್ಳುವಂತೆ ತಿಳಿವಳಿಕೆ ಮೂಡಿಸಿದೆ। ಈ ಲೇಬರ್ ಸ್मार्ट कार्ड ಬಗ್ಗೆ ಕಾರ್ಮಿಕರು ಏನಂದ್ರು केळोना बन्नी। कार्ड हे कार्डाचं आम्हाला माहित नव्हतं, मग स्मार्ट कार्डचं आता हे पब्लिक मध्ये येऊन हे सरांनी सांगितलं म्हणून आम्ही आता जाऊन सायबर मध्ये करून घेतो। या स्कीम बद्दल चांगलं वाटतंय, ते केल्याबद्दल काय हे नाही आहे, चांगलं होईल असं वाटतंय। संतोष लाड साहेबांनी ही स्कीम आणलेली आहे, ही स्कीम चांगली आहे म्हणून आम्हाला सांगायला योजना चांगली आहे, त्या योजनेप्रमाणे आम्ही स्मार्ट कार्ड करून घेतो, दुसऱ्याला पण आम्ही सांगतो। स्मार्ट कार्ड ची चांगली माहिती आहे, ती करून घेतल्याबद्दल काय कुणाला हे नाही, गरीब लोकांनी सगळ्यांनी करून घ्यायला पाहिजे आणि सीमा भागाच्या लोकांचा जास्तीत जास्त त्याचा फायदा घेतला पाहिजे। पहिला आम्हाला काय माहित नव्हतं हे, आता तुम्ही सरांनी सांगितल्यावर याच्याबद्दल कळालं आम्हाला। स्मार्ट कार्ड म्हणजे एक चांगली असं काय अपघात झालेला चांगली योजना आहे। ನಮಗೆ ಏನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ರೈತರ ಬದಲು ಈಗ ನೀವು ಹೇಳೋಣ ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗೋದ್ರಲ್ಲ, ಇದು ಕಾರ್ಡ್ ಮಾಡಿಸ್ರಿ ಅನ್ನತ್ರಿ ನೀವು ಇದು ಕಾರ್ಡ್ ಮಾಡಿಸ್ತೇನ್ರಿ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತೈತ್ರಲ್ಲ, ದುಡ್ಡು ಬರ್ತೈತ್ರಿ। ಸಂತೋಷ್ ಲಾಡ್ರಿಗೆ ಧನ್ಯವಾದ। ಈ ಕಾರ್ಡ್ ಈಗ ಬಂದು ಕೊಟ್ಟು ಹೋಗಿದಾರು, ಈ ಕಾರ್ಡ್ ನಮ್ದು ಏನು ಮಾಹಿತಿ ಇಲ್ಲ, ಈಗ ನಾವು ಮಾಡಿಸ್ಕೋತೀವಿ, ಮಾಹಿತಿ ಕೊಟ್ಟು ಚಲೋ ಆಯ್ತು।